नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. गोकुळच्या अध्यक्षपदाचं नेमकं होणार काय? गोकुळच्या अध्यक्षपदाबाबत जिल्ह्यात चर्चा चालू असतानाच आता कार्यकाल संपलेले गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यांनी नकार दिल्यामुळे ज्या आमदार महादेवराव महाडिक यांची गोकुळवरील सत्ता काढून घेण्यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्यांना एकत्र आणले, तेच डोंगळे आता या दोन जिल्ह्यांच्या वरिष्ठ नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता सतेज पाटील व हसन मुश्रीफ या दोन वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची गोची झाली आहे. गोकुळमध्ये ठरल्याप्रमाणे आधी विश्वासराव पाटील यांना अध्यक्षपद देण्यात आलं. त्यानंतर अरुण डोंगळे यांच्या वाट्याला अध्यक्षपद आले. त्यांचा कार्यकाल आता संपत असतानाच त्यांनी आता अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. आता ठरल्याप्रमाणे अध्यक्षपद सतेज पाटील गटाला जाणार होते, पण अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याने सतेज पाटील गटाची कोंडी झाली आहे. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचा दोस्ताना जिल्हाभर आहे. अरुण डोंगळे ऐनवेळी नॉट रिचेबल असून सध्या ते मुंबईत आहेत अशी खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांचीही डोकेदुखी वाढली आहे. राज्याच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन अरुण डोंगळे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहितीही मिळत आहे. आता गोकुळच्या अध्यक्षपदाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन धडकला आहे. आज दुपारी होणारी या बैठकीसाठी अध्यक्ष उपस्थित राहणार की त्यांची अनुपस्थिती असणार आणि गोकुळच्या राजकारणाची पुढील दिशा कशी असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमदार सतेज पाटील आणि नामदार हसन मुश्रीफ जिल्ह्यातील सरस नेते असल्याने गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा असाच कायम राहिल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर याचा मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.